एक नंबर सांगते, 2024 मध्ये 2,60,000पेक्षा जास्त टेक जॉब्स गेल्या. गुगलने काढलं, अमेझॉनने काढलं, TCSने काढलं, इन्फोसिसने काढलं. आणि हे लोक कोण होती? अनएज्युकेटेड तर नव्हती, चांगली MBA झालेली लोक होती, इंजिनियर्स होते, 10-15 वर्षांचे त्यांना एक्सपिरियन्स असलेले लोक होते आणि प्रोफेशनल लोक होते. आता तुम्हाला मी एकच क्वेश्चन विचारते, जर उद्या तुम्हाला असाच एक मेल आला, यू आर लेड ऑफ, तर तुमच्याकडे प्लॅन बी आहे का? जर प्लॅन बी नाही, तर हा व्हिडिओ नक्की 100% 10 मिनिटांमध्ये तुम्हाला प्लॅन बी रेडी करून देणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. काही वर्षापूर्वी मला पण तेच माइंडसेट होतं, जिथे तुम्ही आज आहात, चांगलं शिक, चांगलं जॉब मिळेल, आयुष्य सेट होईल. पण एक दिवस माझ्या ओळखीच्या काकांचं एका चांगल्या कंपनीमध्ये ते काम करत होते. 8 वर्षाचं एक्सपिरियन्स होतं आणि चांगल्या पोस्टवर होते ते. त्यांना एका फ्रायडेला मेल येतो, वीकेंड असतो त्यावेळेस, की आम्हाला तुमच्या सर्व्हिसची आता गरज नाहीये. 8 वर्ष आणि तो एक मेल, सगळं संपलं. काकांचे EMIs होते, मुलांची स्कूल फीस होती आणि मंडे पासून ऑफिस नाही. विचार करा किती जीव धडधडला असेल. त्या दिवशी मला कळालं, जॉब तुमची नाहीये, ती कंपनीची आहे. ती कधीही तुमच्याकडून परत घेता येऊ शकते त्यांना. आणि मग मी ठरवलं, मला असं काहीतरी बिल्ड करायचं आहे जे माझ्याकडून कुणी काढून घेऊ शकत नाही. आणि ते म्हणजे फक्त स्किल आहे, जी माझी स्वतःची स्किल आहे. आज मी इंडियामध्ये टॉप 1 अफिलिएट मार्केटर म्हणून आहे. ट्रॉफी आहे माझ्याकडे त्याची. पण हे एका रात्रीमध्ये नाही झालेलं, एका डिसिजनने झालेलं आहे. तो डिसिजन तुम्ही आज घेऊ शकता. आता समजून घ्या लेज ऑफ का होत आहे आणि त्याचं खरं कारण काय. कारण नंबर 1, AI आणि ऑटोमेशन. पूर्वी एका कामासाठी 10 लोक लागायचे, आता AI टूल्स तेच 2 लोकांमध्ये करून घेतं. त्यानंतर कस्टमर सपोर्ट चॅटबोट्सने होतं. बेसिक कॉन्टेंट तयार करणं AI आरामशीर करून देतं. डाटा एंट्री जॉब्स जे ऑटोमेटेड झालेलं आहे. सिम्पल डिझायनिंग हे सुद्धा AI एका सेकंदामध्ये करून देतं. कंपनीज इमोशन बघत नाही, आपण इमोशनल खूप जास्त बघतो. कंपनीज नंबरवर चालते. कारण नंबर 2 जर मी सांगायला गेले तर कंपनीज आता प्रूफ मागतात, डिग्री नाही मागत. इंटरव्ह्यू मध्ये आज विचारलं जातं की तुम्ही AI टूल्स वापरता का? तुमचं पोर्टफोलिओ काय आहे? तुम्ही रिअल रिझल्ट दाखवू शकता का? डिग्री इम्पॉर्टंट आहे, पण ती पुरेशी नाही राहिली आता. आणि आता जर मी अजून एक कारण सांगते, कारण नंबर 3, कॉस्ट कटिंग. जेव्हा मार्केटमध्ये ग्राफ स्लो होत जातो किंवा खाली पडतो कंपनीचा, तर सर्वात आधी काय कट होतं, काय कमी करतात? मॅन पॉवर. आणि जे रिप्लेस होऊ शकतं ते आधी काढलं जातं. सोल्युशन काय याच्यावर? तर मी तुम्हाला सिंपल सोल्युशन सांगते. रिप्लेस होणार नाही असं काहीतरी तुम्हाला शिकावं लागेल, असं काहीतरी तुम्हाला करावं लागेल. स्किल्स. पहिलं आणि सर्वात पॉवरफुल स्किल म्हणजे डिजिटल मार्केटिंग. महाराष्ट्रामध्ये आज हजारो बिझनेसेस आहे जी ऑनलाईन प्रेझेन्स त्यांचं नाही आहे, त्यांना ऑनलाईन प्रेझेन्सची गरज आहे. हजारो बिझनेस आहे, तुम्ही विचारही करू शकत नाही. प्रत्येक दुकान, प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक रेस्टॉरंट, प्रत्येक इंस्टाग्राम चालवणारा, ऍड्स रन करणारा, कॉन्टेंट बनवणारा माणूस सगळ्यांना लागतो. रिअल नंबर जर मी तुम्हाला सांगायला गेले तर एक एंट्री लेवल डिजिटल मार्केटर म्हणजे ज्याला बिलकुल बेसिक आहे, त्याचं जर मी सांगितलं इन्कम फ्रीलान्सिंगच्या थ्रू महिन्याला तो 15 ते 25,000 आरामशीर कमवू शकतो. एंट्री लेवल वाला. एक्सपिरियन्स असेल तर तो 50,000. आणि प्लस AI रिप्लेस या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, हे पण तुम्हाला भान ठेवायची गरज आहे. कारण क्लायंटशी बोलणं, स्ट्रॅटेजी बनवणं, ट्रस्ट फॅक्टर बिल्ड करणं हे ह्युमन एका माणसाचं काम आहे, जे AI नाही करू शकत. दुसरं स्किल AI रिप्लेस कधीच करू शकत नाही, असं म्हणजे सेल्सचं एक काम. लोक सेल्सला खूप जास्त इग्नोर करतात, पण एक सत्य सांगते, सेल्स स्किल अशी आहे जी तुम्हाला कधीच उपाशी मारू शकत नाही. कारण प्रत्येक बिझनेसला क्लायंट्स हवे असतात आणि क्लायंट्स मिळवण्यासाठी माणूस लागतो. फ्रीलान्सिंग करायची असेल, क्लायंट्स मिळवायचे असेल, एजन्सी चालवायची असेल किंवा जॉब मध्ये प्रमोशन हवं असेल, तर सेल्स स्किल्स सगळीकडे तुम्हाला कामी येते. ही गोष्ट कधीही 100% डोक्यामध्ये असू द्या. रिअल नंबर जर मी सांगायला गेले तर एक गुड सेल्स पर्सन महिन्याला ऍज अ जस्ट कमिशन म्हणून 30,000 तर 1,00,000 कमवू शकतो. तिसरा स्किल म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. इथे लोक खूप जास्त मोठी चूक करतात. ते म्हणतात कॉन्टेंट क्रिएशन करणं म्हणजे डान्सवाल्या रील्स बनवणं,
पण क्रिंज कॉन्टेंट बनवणं, फनी कॉन्टेंट बनवणं, पण असं नाहीये. कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे लोकांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन देणं. जी मी तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करते म्हणून तुम्ही मला बघता. सो लोकांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन देणं, व्हिडिओज क्रिएट करणं, रायटिंग करणं, ग्राफिक्स म्हणून त्यांना समजावून सांगणं, या सगळ्या गोष्टी. फ्रीलान्सिंग कॉन्टेंट, एज्युकेशनल कॉन्टेंट, बिझनेस कॉन्टेंट, AI कॉन्टेंट, सगळ्या कॅटेगरीज मध्ये क्रिएटर्स कमवत आहे. तुम्ही काय बघताय आज युट्यूबवर? सगळेजण कमवत आहे. असं कॉन्टेंट बनवणारे लोक कमवत आहे म्हणून ते बनवत आहे. माझंच उदाहरण बघा, मराठीमध्ये मी कॉन्टेंट बनवतीये. माझे व्हिडिओज 1 लाख जरी व्ह्यूज येतात तर मग त्यामध्ये मला किती इन्कम होतोय? कारण माझ्या ऑडियन्सला त्यांच्या भाषेमध्ये कॉन्टेंट मिळतोय आणि त्यांचं सोल्युशन मिळतंय. तुमच्याकडे नॉलेज आहे, फक्त सुरुवात करायची हिंमत लागते. ती हिंमत तुम्ही म्हणजे असं जस्ट ओव्हर थिंकिंग मध्ये नाही करू शकत. तुम्हाला एक प्रॉपर रोडमॅप लागेल, जो की मी तुम्हाला देणार आहे. आता चौथं स्किल आपण बघू, AI टूल्स वापरून फ्रीलान्सिंग करणं. हा माझा सगळ्यात फेवरेट आहे. AI तुमचं कॉम्पिटिटर नाहीये, AI तुमचा एक वेपन आहे. ChatGPT वापरून कॉन्टेंट लिहा, कॅनवावर जाऊन डिझाईन बनवा, ऑटोमेशन टूल्स वापरून क्लायंटसाठी काम करून द्या. इतकं सोपं आहे आणि हे सगळे टूल्स फ्री आहे. पण हे टूल्सनी तुम्ही तुमचं तासन तासाचं जे काम आहे ना, ते काही मिनिटामध्ये करू शकता. रिअल एक्झाम्पल जर मी सांगायला गेले ना, तर एक बिगिनर जो कॅनवा आणि ChatGPT वापरून पर्सन आहे, कॅनवा ChatGPTच्या मदतीने लोकल बिझनेस साठी जर सोशल मीडिया जरी मॅनेज करून देत आहे, महिन्याला 5 क्लायंट असले, प्रत्येकाकडून 3,000 जरी त्यांनी घेतलं तर टोटल त्याला 15,000 घर बसल्या मिळत आहे. लॅपटॉपची गरज नाहीये, ऑफिसची गरज नाहीये आणि डिग्री तर अजिबातच लागत नाही. फक्त एक स्किल आहे आणि कन्सिस्टन्सी आहे, प्रॅक्टिस आहे. आता प्रॅक्टिकल गोष्टी सांगते. 30 दिवस तुम्ही आता आजपासून काय करायचं त्याचा मी रोडमॅप तुम्हाला देत आहे. व्यवस्थित ऐकून घ्या आणि खरंच इम्प्लिमेंट करा. माझे इग्नोर जर करणार तुम्ही असे व्हिडिओज तर मग तुम्हाला अजून सोल्युशन देणार कोण आहे तरी. एक स्किल निवडा, फक्त डिजिटल मार्केटिंग, सेल्स, कॉन्टेंट क्रिएशन किंवा AI फ्रीलान्सिंग. 2 नाही तर एकच निवडायचे, गोंधळ घालायचा नाहीये. पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही स्किल निवडलेली आहे की तुम्हाला ह्यापैकी करायचं काय. दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला युट्यूबवर फ्री कॉन्टेंट रिसर्च करायचा आणि ती स्किल शिकण्याचा प्रयत्न करायचा. रोज 1 ते 2 तास मोर दॅन इनफ आहे. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये जे तुम्ही शिकला आहात, जास्त नॉलेज असण्याची गरज नाही, जेवढं नॉलेज आहे तेवढ्यावर प्रॅक्टिस करा आणि जे तुम्ही शिकला ते इम्प्लिमेंट करा. आणि मग त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्ही असे काही जरी लोक आहेत त्यांना ती सर्व्हिस ऍज अ सर्व्हिस प्रोव्हाइड करा. कुणाचं इंस्टाग्राम पेज आहे त्याला मदत करा फ्रीमध्ये, त्याला 5 पोस्ट बनवून द्या. तुमची प्रॅक्टिस होईल, तुमचं पोर्टफोलिओ तिथे तयार होईल आणि त्याच्या पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही पहिला क्लायंट क्लोज करणार, कारण तुमचा पोर्टफोलिओ तयार असलेला असणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिस असणार आहे. मग तुम्ही त्याच्या पुढे व्हॉट्सअपवर स्टेटस टाका की लोकल फेसबुक ग्रुप्समध्ये स्टेटस टाका, पोस्ट करा. इंस्टाग्रामवर 3 काहीतरी सॅम्पल पोस्ट वगैरे दाखवा लोकांना, कारण जोपर्यंत तुम्हाला लोकांना माहित पडणार नाही तुम्हाला हे स्किल येतं तोपर्यंत लोक तुम्हाला अप्रोच करणार नाही. आणि जेव्हा तुमचा पहिला क्लायंट क्लोज होतो ना, तर सिरियसली सगळं बदलतं. कॉन्फिडन्स येतो, स्पीड येतं आणि क्लायंट्स फटाफट मिळायला स्टार्ट होतात. आणि हे सगळं 1 ते 2 महिन्यामध्ये, जीव तोडून सांगते हे शक्य आहे, माझे स्टुडंट्स करतायत. शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे, ले ऑफ ही शेवट नाहीये, ती एक सिग्नल आहे. तुम्ही ह्या गोष्टीला इग्नोर नाही करू शकत. सिग्नल हा की आता तू स्वतःसाठी काहीतरी काम कर, नाही तर मग लोक तुझ्या स्किलचा, म्हणजे तुझ्याकडे जर स्किल नसली तर लोक तुझा फायदा उचलतील आणि तू एकदम हेल्पलेस होऊन जाशील. सो स्किल शिकायला सुरुवात करा आणि हे सगळं खरंच शक्य आहे. 1 तास 2 तास तर सगळ्यांकडे असतात. जीव तोडून सांगतेय, मला माहितीये तुम्हाला खूप जास्त भीती वाटते, मला जमेल का, मी लेट तर नाही झाले ना, माझ्याकडे स्किल्स नाहीये, मग मी काय करू. पण मला सांगायचं आहे की मी पण इथूनच स्टार्ट केलं यार, घाबरायची अजिबात गरज नाहीये. मी आज जे पण काही आहे इंडियामध्ये टॉप 1 ला ऍज अन अफिलिएट मार्केटर वर्क करतेय. 3,500-4 हजार स्टुडंट आहेत माझे, त्यांना मी गाईड करतेय. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एकच गोष्टीचा फरक आहे की मी सुरू केलेलं आहे आणि तुम्ही आता सुरू करणार आहात, मला असं वाटतंय. तर आता चला एक फटाफट काम करा. कमेंटमध्ये मी आजपासून सुरू करत आहे असं कमेंट करा. हे फक्त कमेंट नसणार आहे, ही तुमचं स्वतःला दिलेलं एक वचन असणार आहे, एक प्रॉमिस असणार आहे. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा, त्या माणसाला नक्की शेअर करा ज्याला आज हे ऐकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त, सर्वात जास्त
गरजेचं आहे. लाईक करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर सबस्क्राईब करा कविता पारिक चॅनलला, जे की तुमच्या ताईचं चॅनल आहे. कारण दर आठवड्याला असेच रिअल ऑनेस्ट व्हिडिओ तुमची ताई टाकत राहील. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सगळ्यात खूप सुंदर असा टॉपिक क्लिअर करणार आहे, जो की डिजिटल मार्केटिंग करिअर 2026 मध्ये काय असणार आहे, तो सिक्युअर आहे की नाही, यावर सगळे आपण नंबरसह आणि फॅक्ट्स जे पण काय आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.